गुड मॉर्निंग एव्हरीबडी. आज आपण पाठाचा पुढचा भाग पाहणार आहोत. जैवभू रासायनिक चक्र. थोडासा वेगळा भाग आहे, ऊर्जाच्या हस्तांतराचाच आहे, पण हा ऊर्जेचं हस्तांतरण चक्राच्या रूपात कसं होतं हे पाहायचं आहे. जैवभू रासायनिक चक्र नावावरनं लक्षात येतं. जैव म्हणजे ज्या चक्रामध्ये सजीवाचा समावेश असतो, लक्षात. त्याच्यानंतर भू म्हणजे जमीन, जमिनीचा समावेश असतो, आणि हे रसायनांचं चक्र आहे. आता आपण ऊर्जा प्रवाहामध्ये सुरुवातीला पाहिलं होतं. ऊर्जा प्रवाहाची सुरुवात कुठून होते? सौर ऊर्जेपासून. सौर ऊर्जा है ना. सूर्यापासून आपल्याला जी ऊर्जा मिळते त्याला आपण सौर ऊर्जा म्हणतो. मग वनस्पती काय करतात? या सौर ऊर्जेचं रासायनिक ऊर्जेत रूपांतर करतात. रासायनिक ऊर्जा, लक्षात. सौर ऊर्जेचं रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर करतात. याला आपण प्रकाश संश्लेषण क्रिया म्हणतो. मग ही रासायनिक ऊर्जा तयार झालेली काय होते? रासायनिक ऊर्जा म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो? अन्न म्हणतो. मग आता हे अन्नाचं हस्तांतर आपण अन्न साखळीमध्ये बघितलं. सुरुवातीला काय होतं? अन्न साखळीमध्ये वनस्पती अन्न घेतात, वनस्पती अन्न तयार करतात. वनस्पतींना तयार केलेलं अन्न प्राथमिक भक्षक घेतात, ज्याला आपण शाकाहारी प्राणी म्हणतो. प्राथमिक भक्षक. प्राथमिक भक्षकाकडून ते जातं द्वितीय भक्षकाकडे. द्वितीय भक्षकाला खातात ते जातं तृतीय भक्षकाकडे. तृतीय भक्षक त्याला खातात, ते जातं सर्वोच्च भक्षकाकडे. आणि सर्वोच्च भक्षकाला काय करतात? सूक्ष्मजीव खातात. आता फक्त सर्वोच्च भक्षकालाच खातात का सूक्ष्मजीव? नाही. वनस्पतीला पण सूक्ष्मजीव खातात. प्राथमिक भक्षकाला खातात, द्वितीय भक्षकाला खातात, तृतीय भक्षकाला खातात, सर्वोच्च भक्षकाला खातात. आणि हे सगळे सूक्ष्मजीव काय करतात? त्याच अन्नाला परत मातीमध्ये मिसळतात, ज्याला आपण पोषक द्रव्ये म्हणतो. ही पोषक द्रव्ये परत वनस्पती ग्रहण करतात. परत वनस्पती काय करतात? त्याचं अन्नात रूपांतर करतात. म्हणजे हा पोषक द्रव्याचं हस्तांतरण आहे, पोषक द्रव्याचं चक्र आहे. आता प्रकाश संश्लेषण प्रक्रिया म्हणजे काय? फक्त सौर ऊर्जेचं रासायनिक ऊर्जेत रूपांतर होणं एवढी साधी प्रक्रिया त्याच्यामध्ये नसते. तर वनस्पती काय करतात? जमिनीतून त्यांना आवश्यक असलेली सर्व पोषद्रव्ये घेतात. ज्याच्यामुळं, ज्या द्रव्यामुळं पोषण होतं त्याला म्हणायचं पोषद्रव्ये. मग ही पोषद्रव्ये वनस्पतीला एकतर जास्त करून ते जमिनीतून घेतात. काही पोषद्रव्ये त्यांना पाण्यातून मिळतात. काही नायट्रोजन सारखे महत्त्वाचे पोषद्रव्ये त्यांना वायूतून पण मिळतात. म्हणजे जमीन, पाणी आणि हवा यातून ही पोषद्रव्ये घेतात. लक्षात. याला आपण साधे घटक म्हणतो. यालाच आपण साध्या घटकांना आपण मूलद्रव्य असं सुद्धा म्हणतो. म्हणजे वनस्पती काय करतात? मूलद्रव्य घेतात. कोणती कोणती मूलद्रव्ये आहेत महत्त्वाची? सगळ्यात महत्त्वाचं मूलद्रव्य आहे नायट्रोजन, हायड्रोजन, ऑक्सिजन, कार्बन. त्याच्यानंतर आहे कॅल्शियम, त्याच्यानंतर सोडियम, त्याच्यानंतर मॅग्नेशियम, त्याच्यानंतर मॅग्नीज, लोह, Fb, शिसे, Pb. हे असे जवळपास 28 मूलद्रव्य हे वनस्पती घेत असतात. हे साधे घटक. आणि मग काय करतात? या साध्या घटकाचं सूर्यप्रकाशाच्या मदतीनं याचं जटिल पदार्थामध्ये, जटिल म्हणजे गुंतागुंतीचे पदार्थ, जटिल पदार्थामध्ये रूपांतर करतात. म्हणजे हे सगळे एक एक अणू जे असतात ते एकत्र येतात, त्याच्यापासून रेणू तयार करतात. मग असं हे रेणू तयार करण्याच्या प्रक्रियेलाच आपण प्रकाश संश्लेषण प्रक्रिया म्हणतो. आता एक ग्लुकोजचं तुम्हाला उदाहरण सांगते मी. ग्लुकोज म्हणजे वनस्पती काय करतात? कार्बन घेतात, हायड्रोजन घेतात, ऑक्सिजन घेतात. कार्बन कुठून घेतं? वायूतून, कार्बन डायऑक्साईडच्या रूपामध्ये. हायड्रोजन घेतात पाण्यातून, ऑक्सिजन पण घेतात पाण्यातून. जमिनीतूनही काही आवश्यक असलेले घटक घेतात.
आणि याचं काय करतात, ह्या साध्या घटकाचं 6 कार्बनचे अणू एकत्र आणतात, हायड्रोजनचे 12 अणू एकत्र आणतात आणि परत ऑक्सिजनचे 6 अणू एकत्र आणतात. मग आता इथं काय झालं, C6H12O6 हे संयुग तयार झालं. यालाच आपण, या संयुगाला ग्लुकोज असं म्हणतो. मग इथं ग्लुकोज तयार झालं. हे ग्लुकोज म्हणजेच आपलं काय आहे, अन्न आहे. म्हणजे वनस्पतीनं काय केलं, ह्या साध्या कार्बनी पदार्थापासून असा हा जटिल कार्बनी पदार्थ तयार केला. या प्रक्रियेलाच आपण प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया म्हणतो. ठीक आहे. मग आता हे ग्लुकोज तयार झालं. वनस्पती ह्याच्यातलं कार्बन घेतले, हायड्रोजन घेतले, ऑक्सिजन घेतले, हे ग्लुकोजमध्ये रूपांतर झालं. आता आपण वनस्पती बघतो वर्षानुवर्षांना तयार करतात. मग आता ह्याच्यामध्ये हवेमध्ये वगैरे किंवा मातीमध्ये वगैरे विशिष्टच प्रमाण असतं ह्या सगळ्या मूलद्रव्याचं. मग नंतर कुठून आले ते, नंतर काय होतं, हे जे आपण ग्लुकोज जे आपण अन्न घेतलेलं असतो ते अन्न आता सगळ्यांमध्ये आहे. कुणाकुणामध्ये आहे त्यांनी घेतलेलं अन्न, हे वनस्पतीमध्ये आहे. ग्लुकोज असतं वनस्पतीमध्ये. वनस्पतीनं तयार केलेलं अन्न सर्व प्राण्यांमध्ये आहे की नाही. म्हणजे वनस्पतीमध्ये आणि प्राण्यांमध्ये तुम्हाला C6H12O6 दिसतं. अन्न खातो म्हणजे अन्नामध्ये असं आहे ते. मग हे सूक्ष्मजीव काय करतात, ज्याला आपण विघटक असं पण म्हणतो, हे विघटक काय करतात, या सगळ्या या प्राण्यांचं विघटन करून आणतात, वनस्पतीचं विघटन करून आणतात. कुजतात, तुम्ही बघा, अन्नपदार्थ वनस्पती कुजतात, प्राणी कुजतात. आणि या कुजणीची प्रक्रिया किंवा विघटनाची प्रक्रियामध्ये काय होतं, हे जे C6H12O6 तयार झालेलं आहे याचं परत Cमध्ये, Hमध्ये आणि Oमध्ये रूपांतर होतं. म्हणजे परत काय झालं, आता इथं विघटन प्रक्रियेमध्ये ह्या जटिल कार्बनी पदार्थाचं साध्या कार्बनी पदार्थामध्ये रूपांतर झालं, साधे कार्बनी पदार्थ. मग हे जे CHO तयार झालेले आहेत हे परत वनस्पती घेतात, कारण वनस्पती सूक्ष्मजीव विघटन केल्यानंतर ते सगळे घटक कुठं, मातीमध्येच मिसळतात. मग हे मातीमध्ये मिसळलेले घटक परत वनस्पती अजून अन्न तयार करण्यासाठी ते वापरतात. परत त्याचं C6H12O6 मध्ये रूपांतर होतं, परत त्याचं विघटन होतं, परत ते मातीमध्ये मिसळतात. म्हणजेच काय होतं, इथं या प्रक्रियेमध्ये सर्व जमिनीतून, भूमधून हे सगळे घटक येतात. आणि हे सगळे घटक, जमिनीतून आलेले घटक सजीवांकडे, म्हणजे पहिल्यांदा जातात ते वनस्पतीकडे, आणि वनस्पतीकडून कुणाकडे जातात, ते प्राण्यांकडे जातात, वेगवेगळ्या प्राण्यांकडे. मग आता हे सूक्ष्मजीव काय करतात, सूक्ष्मजीव ह्या प्राण्यांचं विघटन करतात, वनस्पतीचं विघटन करतात आणि परत ते जमिनीमध्ये टाकतात. परत जमिनीतून वनस्पती घेतात, प्राण्यांकडे येतं, प्राण्यांकडून परत सूक्ष्मजीव ते अजून जमिनीकडे त्याचं हस्तांतरण करतात. असं हे चक्र चालूच असतं. मग अशा चक्राला म्हणायचं जैव भू रासायनिक चक्र. म्हणजे ज्या चक्रामध्ये सजीवांचा, जैव म्हणजे सजीवाचा समावेश आहे, जमिनीचा म्हणजे भूचा समावेश आहे. आणि हे चक्र कसं आहे, कशाचं आहे, तर रसायनांचं आहे. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, याला सगळ्याला रसायने म्हणायचं. हे रसायनांचं चक्र आहे. समजलं. तर असं हे चक्र असल्यामुळंच काय होतं, ही अन्नसाखळीसुद्धा टिकून राहिलेली आहे आणि सर्व प्रकारचे चक्र किंवा सर्व प्रकारचे सजीव, आपल्याला सजीवांचं अस्तित्व तिथं टिकून राहिलेलं आपल्याला दिसून येत असतं. समजलं. तर असं हे चक्र जे आहे, ह्या चक्राचे मुख्य 2 प्रकार पडतात, वायुचक्र आणि अवसादन किंवा भूचक्र. जैव भू चक्राचे प्रकार. जैव भूचक्राचे मुख्य 2 प्रकार पडतात. एक वायुचक्र,
म्हणजे फक्त वायूमार्फत वायूचं चक्र चालू होतं. मग याच्यामध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, बाष्प इत्यादीचा समावेश होतो. वायूचं चक्र. आता एक चक्र आपण बघतो. आपण आता वायूचक्राचं उदाहरण घ्यायचं. आपल्याला ऑक्सिजन आहे. आपण आपल्याला श्वसनासाठी आवश्यक असलेला ऑक्सिजन काय करतो? कुठून घेतो आपण आपल्या आवश्यक असलेला ऑक्सिजन? वातावरणातून, हवेच्या गटातून, म्हणजे हवेतून आपण घेतला. मग हवेतून आपण ऑक्सिजन घेतो आणि मग काय करतो आपण? उच्छ्वासाद्वारे कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर सोडतो. मग हा कार्बन डायऑक्साईड कोण वापरतं? वनस्पती वापरतात. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी आवश्यक असतं. वनस्पती हे कार्बन डायऑक्साईड वापरतात आणि वनस्पती काय करतात? उच्छ्वासामध्ये ऑक्सिजन बाहेर सोडतात. जसं आपण उच्छ्वासामध्ये कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर सोडतो तसं वनस्पती ऑक्सिजन सोडतात. हेच ऑक्सिजन परत आपण प्राणी घेतो, परत ते आपण कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो, परत तेच कार्बन डायऑक्साईड वनस्पती घेतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात. असं हे वायूचं चक्र चालू झालं. त्याला म्हणायचं वायूचक्र. आणि दुसरं जे चक्र आहे त्याला म्हणायचं भूचक्र किंवा त्यालाच आपण अवसादन चक्र असं म्हणतो. भूचक्र किंवा अवसादन चक्र, ज्याच्यामध्ये जमिनीचा समावेश आहे, जमिनीमध्ये असणाऱ्या घटकांचं चक्र. आता याच्यामध्ये कोणकोणत्या चक्राचा समावेश होतो? आता याच्यामध्ये होतं सगळे तुमची रासायनिक घटक, कार्बन, त्याच्यानंतर नायट्रोजन असेल, त्याच्यानंतर लोखंड आहे, Fe आहे, फॉस्फरस आहे, त्याच्यानंतर क्लोरीन आहे, इत्यादी घटकाचा याच्यामध्ये समावेश होत असतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण जैव भू रासायनिक चक्र जे बघितलं, हे चक्र मुख्यतः जमीन, सजीव यांच्यामध्ये ते चक्र चालत असतं. आणि त्याचे आपण 2 प्रकार बघितले, वायूचक्र आणि अवसादन चक्र किंवा त्यालाच आपण भूचक्र असंही म्हणतो. आणि ह्या चक्रावर आपल्याला आता पूर्ण चक्राचा थोडासा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर या चक्रावर वेगवेगळ्या घटकांचा परिणाम होत असतो. ते म्हणजे त्या चक्राची गती कशी आहे, त्याच्यानंतर त्याची तीव्रता कशी आहे, त्याचे काय परिणाम होतात, या सगळ्या चक्राचा आपल्या मानवी जीवनावर तसंच इतर सजीवांवर सुद्धा त्याचा अप्रत्यक्ष किंवा बऱ्याच वेळेस प्रत्यक्षपणे सुद्धा आपल्याला त्याचा परिणाम झालेला दिसून येत असतो. इथंच आपण थांबूयात. तर काल आपण प्रश्न दिलेले होते तुम्हाला. आजच्या आणि उद्याच्या भागावर उद्या प्रश्न देते. काल तुम्हाला चाचणी परीक्षा दिलेली होती. ज्यांनी सोडवली नाही त्यांनी आज सोडवायची आहे. ठीक आहे. तर घरीच राहा, सुरक्षित राहा. त्यामुळे